धारावीच्या जमीन हस्तांतरणावर श्वेतपत्रिका काढणार असल्याचं म्हटलं जात आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही घोषणा केली आहे। अदानीला दिलेल्या जमिनीवरून विधिमंडळात रणकंदन झालं। पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता। टेंडरमध्ये ही जमीन नसताना तुम्ही अनेक जमिनी, मग खारलँडची जमीन आहे, देवनाथची जमीन आहे, मुलुंडची जमीन आहे, हे घालून वाढवायचा प्रयत्न करताय। तिथं धारावीमध्ये तिथल्या तिथं पुनर्वसन होणं शक्य आहे, बाहेरच्या जमिनी कशाला देताय? टीडीआर बद्दलचा निर्णय घेतला तो फार मोठा निर्णय आहे, फार प्रचंड मोठा विषय आहे। अगदी फार साधा निर्णय असा आहे, काही झालं नाही असं भासवायचा कृपा करून प्रयत्न करू नका। किंवा याबद्दल एक वस्तुस्थिती सगळी मांडा ना। एक श्वेतपत्रिकेची मागणी केलेली आहे। मूळ टेंडरमध्ये किती जमीन होती, नवीन तुम्ही किती देत गेला, आता आणखी किती देणार आहेत, किती फायदा होणार आहे? अध्यक्ष महोदय, हा जो काही सरकारला फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे, याच्यामध्ये फार मोठी अनियमितता झाली, अशा प्रकारचं जे चित्र रंगवलं जातं, तो सरकारचा प्रकल्प धारावी पुनर्वसनात जो आहे त्याला ही जमीन त्यावेळी मंत्रिमंडळाच्या मांडणीतून हस्तांतर केलेली आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये कुठं गैरव्यवहार झाला अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचं जे चित्र सांगण्याचा रंगवण्याचा प्रयत्न होतोय। ज्या काही गोष्टी शासनाच्या स्तरावर आपल्याला करायच्या आहेत की ज्यामुळे एक्सचेकरचं नुकसान होऊ नये, राज्याचं नुकसान होऊ नये, याची पूर्ण खबरदारी आपण या ठिकाणी अध्यक्ष महोदय घेतलेली आहे। नक्की काढावी आणि सगळे जे काही मग उद्योगाबद्दल श्वेतपत्रिका पूर्ण व्हाईट पेपर म्हणजे त्याच्यावर काही लिहिलेलं नाहीये, काहीच झालं नाही म्हणून व्हाईट पेपर आहे। तसंच धारावीबद्दल पण आमचं भूमिका स्पष्ट आहे। तिथे वर्षातही देखील लढत आहेत, आम्ही देखील लढत आहोत। आमचं म्हणणं एवढंच आहे, विकासाला कोणी विरोध करत नाहीये, पण ज्या प्रकारे एका समूहाला, एका प्रायव्हेट इंडस्ट्री ग्रुपला सगळी मुंबई दिली जाते ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकारे, ते होता कामा नये, ते आम्ही होऊ देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।